नमस्कार दोस्तांनो. गाडी शिकायचं काय अवघड नाही बघा. स्कूटी शिकायचं काय अवघड आहे. फक्त चालू करायचं, पुन्हा गती वाढल्यानंतर कुठलं बटन दाबायचं, 1 2 3 बटणं असते ती, आणि मोठीवर नियंत्रण ठेवून फक्त हँडलच वळवायचं आहे. अहो 2 दिवस झालं बायकोला मी गाडी शिकवतोय स्कूटी, आणि तुम्हाला सांगतो आज सकाळी स्कूटी शिकवताना स्कूटी तिनं पाडली. बरं झालं तिला काय लागलं नाही म्हणून, नाहीतर अजून अवघड झालं असतं. तरी मी मागणं धरलं होतं, तरीसुद्धा तुम्हाला सांगतो तिला स्कूटी जमाना. ती काय करते, पायच वर उचलत नाही, नुसती खाली एक पाय टेकवते आणि पुढं रेस ओढते. तशी ओढून चालेल का? काय होते माहिती आहे का, पाय वर आधान तरी असलं ना, मग हांडे वळवायला अवसान का होतं. हिला किती जरी समजून सांगितलं तर हिचं पाडस सपाटच आहेत. कच्च्या रस्त्याने जर स्कूटी जमली तर चांगल्या रस्त्याने पुन्हा येते म्हणायचं काय अडचण नाही. पण ह्याच्यात अजून भीती मरली नाही. म्हणजे मनात तिच्या भीती आहे की आपण गाडी चालवल का, पुढं जाईल का, पडेल का. ही मनातली भीती जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत पूजाला काय स्कूटी चालवायला येत नाही. आता पूनम मागणं चालवायला शिकली आणि हिला काय होत आहे. बरं झालं ती पण मी मागणं धरली होती म्हणून थोडी पडली म्हणून नॉर्मल. आता उद्या तर गाडी काही ती शिकत नसती, कारण काही एकदा गाडी पडली की पुन्हा त्या गाडीवर बसायचं डिरिंग होत नाही. तुम्हाला सांग, तुम्ही गाडीवरनं 2दा पडली 55च्या स्पीडनं, आणि 100 फूट असा लोळत गेलतो. डांबरीवरून साईडला पडलो होतो. एकदा तर उकरड्यातच पडलो आणि एकदा डांबरीवरून खाली पडलो होतो. पण कसं आहे, माझं नशीब बलवंत. मी असं लोळत गेलो, मार लागला पण माझं कुठं हाड पाय मोडलं नाही, एवढं धडकून सुद्धा. कारण का ज्याच्या शरीरात कॅल्शियम कमी आहे त्याची हाडं ढिसू असते ती, आणि तुम्हाला सांगतो मग लगेच त्याचं हाड मोडते. मला फक्त मुक्का मार लागला, पण गाडीवरून एवढा पडून सुद्धा मी अजून गाडी चालवायला भेट नाही. अजून सुद्धा मी गाडीवर कधी कधी पडतो, पण काय होत नाही मला. पण कसं आहे माहिती आहे का, गाडीवर न पडल्या सायकल शिकताना आपलं गुडघं फुटते हो, आणि गुडघं फुटल्याशिवाय गाडी सायकल चालवता येत नाही. त्याला काय असते, आपल्याला शिकायचीच आहे. बरं कसं आहे, ज्याला गाडी यायची त्याला बरं आहे. समजा अचानक काय एखाद्याला झालं तर गाडीवर परदेशी नेऊ शकतो. या शाळेतली पोरं आणायची म्हणलं तरी पण आणू शकतो. आले गे हां का तुला गाडी शिकवायची. ही म्हैस आमची काय करते, खायचं सोडते आणि तुम्हाला सांगतो पुढं 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 आले हात चालेल हवा इकडे मागं सर खायच्या नावनं बोंब आणि पुढं पुढंच पळायचं. तिला सारखे कडदानच पाहिजे. आता ऊन पडले बघा आमच्याकडे थोडंसं ना, सकाळ धरणं गारच हवा होती. काय झालंय, गारवं इतकं भयानक सुटलंय राव, बोलायचं काम नाही. कालच्यापासनं तर थंडी इतकी वाढली काय खरं नाही. आणि जनावराकडे आलं की तुम्हाला सांगतो फपुड येते, आणि हे फपुटं असलं की ज्यादाच हात पाय असं उलतेत फुटतेत. माझं सुद्धा होठसुद्धा तुम्हाला सांगतो फुटले. काय करायचं, तरीसुद्धा मी व्हॅसलीन वगैरे काय सुद्धा लावत नाही. मी फक्त संध्याकाळचं शक्यतो घराच्या बाहेर पडत नाही. स्वेटर कानाला बांधून टावेल बिवेल सगळं अगदी व्यवस्थित असतो. आणि सकाळ उठलं 6:30 6:15 की व्यायाम करतो. व्यायाम केला का थंडीत पळून जाते. असल्या थंडीत सुद्धा तुम्हाला सांगतो उखाडतं आहे. मग काय सांगायचं असताना, फक्त थंडीत पाणी गार पाणी पिणं धोकादायक आहे. कारण लगेच शिरा अशा अंकुशन पावती, रक्त आळतं. म्हणून कोमट पाणीच प्यायचं, आणि कोमट पाण्यानं आंघोळ करणं किंवा कोमट पाणी पिणं शरीरासाठी चांगलं असतं. पाणी काय होतं, उशिरा तापतं आणि उशिराने होतं. तसं विहिरीतलं पाणी कधीच गार नसतं. विहिरीत पाणी कोमटच असतं.
सकाळपारी विहिरीतल्या पाण्यानं सुद्धा आंघोळ केली तर तुम्हाला सांगतो एक नंबरच असते. म्हशी तुम्हाला सांगतो एकदम भारी खाती द्या. ह्या खरकट रानातलं पाक खाताना बघा. आता तुम्हाला कुठं दिसतोय का? कुठं तरी एखादा सगळा ठेप आहे आणि सरमाड थोडं अजून कुठं तर आहे खाती ती. अशा आडवली मी खाती, नाही तर लगेच पडेल नवीन कडधानात पाहिजे. हे जुनं कडधान खाल्लं पाहिजे का? कसं आहे माहिती आहे का, यांना का असं वाटतंय फक्त नवीन नवीनच पाहिजे, मग जुनं कोण खाणार. म्हणून मी काय केलं, आता पाणी पाजली इथं बाई कोपऱ्यात तलाव आहे बाई, पाणी गच्च भरले. ह्या पाण्यात पाणी पाजली काय 1-2 मसरं बुडली आणि पुन्हा बाहेर काढली, एक मस ओढून आणली का बाकी सगळी मसरे यायची. मग आता तुम्हाला सांगतो अशी डबल हिंड व्हायची. 5 वाजता कडदाना सोडायची, ती पुन्हा डायरेक्ट 5:45ला कडदान खाल्लं व्हायचं, पाक मागचं बुडकं सरमाड बाजरीचं की मग तुम्हाला सांगतो घरात जायचं. घर काय इथं आपलं लांब नाही का, 1 किलोमीटर भर घर आहे, 1 किलोमीटर भरत घर. 15 मिनटात घरी जातील निवांत पिंग जनावर जातील. जनावराचं पोट भरलं ना तुम्हाला सांगतो की जनावर चांगली होती. हे आपल्या शेतापासून पडेल तुम्हाला सांगतो सगळं फॉरेस्टच आहे. ती फॉरेस्ट बाग गावाभोवतून आहे, म्हणजे आमच्या गावाला सुद्धा फॉरेस्ट भरपूर आहे. पण सुदैव असं आहे की या फॉरेस्टमध्ये बिबट्या वगैरे काय नाही. लांडगा आहे, तरस आहे, कोल्ही आहे, ती हरणं आहे, ती कधी कधी ससा येतं, इतर वन्य प्राणी खोकडा आहे. पुन्हा पण बिबट्या वाघ सिंह असलं मोठं प्राणी आमच्या जंगलात नाहीत. आमच्या गावाला तिन्ही बाजूनी जंगल आहे, भरपूर फॉरेस्ट आहे आमच्या गावाला. पण इथं बिबट्या बघायला मिळत नाही. काय भागात तुम्हाला सांगतो, शहरात नाही आता बिबट्या घुसायला लागली तर ग्रामीण भागात ऊसात कुठं पाहिजे तर बिबटी शिरायला. याचं कारण आहे की झाडं वृक्षतोड, उद्योगधंद्यासाठी, रस्त्यासाठी, नवीन नागरी वसाहती निर्माण करण्यासाठी पुष्कळ प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळं हे बिबटे खायला न मिळाल्यामुळं मानवी वस्तीमध्ये शिरते. बघा अहो तिथं वस्ती झाल्या, जिथं कोण राहत नव्हतं अशा ठिकाणी बी वस्ती झाल्या, त्यामुळे बिबट्याचं प्रमाण वाढलं. कसं आहे माहिती आहे का, बिबट्या हे जंगलामध्ये सुरक्षित पाहिजेत, पण जंगलं बी तशी राखीव ठेवली पाहिजे. ती दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढली. मी दररोज बघतोय बघा, हिथं बिबट्या आला, हिथं बिबट्या हल्ला केला. अहो बिबट्या दिसला की भिवून पळायचं नाही, असा समोर बिबट्या आला का 2 हात वर करायचं. असं जर आपण 2 हात वर केलं तर बिबट्याला काय वाटतंय ही लय उंच कोणतं आहे. बिबट्या त्याच्यापेक्षा उंच प्राण्यावर कधी हल्ला करत नाही. बसलेल्या ठिकाणी आपण गवत काढत असलो की त्याला वाटतं ही बारका प्राणी आहे, मग ती झेप टाकतं. म्हणून 2 हात वर करायचे आणि पळायचं नाही. आपण जर भिवून पळायला लागलो मग बिबट्या आपला पाठलाग करतो. म्हणून तुम्हाला सांगतो दोस्तानो, जितकडं बिबट्या येतं त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. बिबट्या असला की पळायचं नाही, हातात काठी घ्यायची, मोबाईलची मोठमोठ्यानं गाणी वाजवायची, आणि लय तुम्हाला वाटलं तर तुम्हाला सांगतो लगेच एखादा फटाकडी आटोबा मी 1-2-4 खिशात ठेवत जावा. आटोबा उडवायचा, आटोबा उडवला का बिबट्या पळून जातो. किंवा एखादी सरमाडाची पिंडी म्हणा किंवा थोडा असा जाळ दिसला तरी बिबट्या पळून जातो. बिबट्याला घाबरू नका.